संगमनेर शहरात जमजम कॉलनी येथे कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। 3 आरोपींकडून 15,85,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। माननीय श्री मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, योगेश कर्डिले, बाळासाहेब गुंजा, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। पहाटे स्थानिक गुन्हा शाखेचे पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी सरकार लॉन्स जवळ संगमनेर येथे मोकळ्या जागेत काटवनात इसम नामे सादर मुस्ताक कुरेशी व त्याचे इतर साथीदार हे त्याच्या हस्तकामार्फत गोवंश जनावरांची कोठेतरी खरेदी करून आणून त्यांची निर्दयतेने वागणून त्यांची कत्तल करून गोमांसाची विक्री करण्याकरता वाहतूक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता सदर काटवनात मोकळ्या जागेत काही इसम गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करत असून बाजूला एक पिकअप गाडी उभी असलेली दिसून आली। तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच काही इसम काटवनात पळून गेले व काही इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अब्दुल नूर जब्बार कुरेशी, इमाम हुसेन शेख, अहमद फारून शाह असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांकडे पळून गेलेले साद मुस्ताक कुरेशी, शोएब मोईन उद्दीन कुरेशी, अयाज हबीब कुरेशी, अरकान हबीब कुरेशी, शमुद्दीन नसीर फरार, सलमान फरार असे असल्याचे सांगितले। पथकाने आरोपीच्या कब्जातून 9,30,000 रुपये किमतीचे 3,100 किलोग्राम वजनाचे गोमांस, 6 लाख रुपये किमतीची एक पिकअप गाडी, 55,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल, 500 रुपये किमतीचे एक कुऱ्हाड असा एकूण 15,85,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करत आहे।